बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अभिनेता अक्षय केकर नुकताच लग्नबंधनात अडकला। गेल्या 10 वर्षांपासून तो साधना काकतकर सोबत रिलेशनशिप मध्ये होता। अखेर कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली। अक्षय त्याच्या पत्नीला म्हणजे साधनाला लाडाने रमा अशी हाक मारतो। बिग बॉसच्या घरात असताना त्यांनी रमाचा उल्लेख केला होता, तर सोशल मीडियावर त्यांनी नात्याची कबुली दिली होती। अक्षय हा अभिनेता तर रमा गायिका आहे। दोघांची लव्ह स्टोरी खूपच हटके आणि थोडीशी फिल्मी आहे। त्याविषयी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। अक्षय केकर आणि साधना काकतकर म्हणजेच रमाची पहिली भेट एका एकांकिकेवेळी झाली, ज्यात साधना गायन करत होती। तिच्या गोड गळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं, तर तिच्या आवाजात अक्षय स्वतःला हरवून बसला। त्या गोड आवाजात रमलेल्या अक्षयने तेव्हाच ठरवलं की लग्न करेन तर हिच्याशीच। त्यानंतर अक्षयने साधनाला फेसबुकवर मेसेज केला, पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही। पण तुझा परत कधी कार्यक्रम असेल तर मला सांग या मेसेजवर मात्र तिने लगेच हो असा रिप्लाय दिला। यानंतर अक्षयला एका सप्ताहात साधना तिच्या वडिलांसोबत गाणं गाताना दिसली। या 7 दिवसांचा अक्षयने पुरेपूर फायदा केला आणि आपल्या प्रेमाची नौका पुढे सरकवली। त्याने साधना सोबत ओळख वाढवली, त्यांचं बोलणं सुरू झालं। अगदी फेसबुक ते व्हॉट्सअप पर्यंत गाडी सुसाट धावली। मग अक्षयने हिम्मत करून तू मला आवडतेस असं तिला सांगितलं। यावर साधनाने वा खूपच छान असं उत्तर दिलं आणि त्याला टाळलं। जवळपास 1.5 महिन्यात अक्षयने तिला 2 वेळा प्रपोज केलं आणि दोन्ही वेळा त्याला नकार पचवावा लागला। मग त्याने साधनाशी बोलायचं नाही असं पक्क ठरवलं आणि दोघांमध्ये अबोला निर्माण झाला। शेवटी न राहून एके दिवशी साधनाने अक्षयला मेसेज केला, ज्यात आपण भेटूया का असं तिने विचारलं होतं। शिवाय आपण मित्र म्हणून बोलू शकतो असंही तिने म्हटलं। यावर अक्षय म्हणाला, मित्र म्हणून माझ्याशी बोलायला खूप जण आहेत। मग शेवटी दोघांनी भेटायचं ठरवलं। ठिकाण होतं बस स्टॉप। अगदी साध्या पेहरावात आलेल्या साधनाला अक्षयने म्हटलं, तू अशी कशी येऊ शकतेस? यावर ती म्हणाली, तुला मी महत्वाची आहे की आणखी काही? मग काय, मार्ग मोकळा आहे हे पाहून अक्षयने तिच्यासमोर पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अखेर तिचा होकार मिळाला। तर अशी सुरू झालेली रमाक्षयची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।